रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे आषाढी एकादशी. तर मी आपला ब्लॉग स्टार्ट करते. दरवर्षी मी आषाढी एकादशीला दिंडीत म्हणजे छोट्या पंढरपूरच्या दिंडीत जात असते, पण यावर्षी काही कारणामुळे शक्य झालं नाही. तर संध्याकाळी आम्ही जाणार आहोत दर्शनाला. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. छान अशी दिवसाची गोड सुरुवात झालेली आहे आणि आता लागणार आहे मी पुढच्या कामाला. तर चला, पहिले मी एकदा देवपूजा करून घेते. अगोदर तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून तुळशीची पूजा केली आणि नंतर आता देवपूजा करणार आहे. तर आज आषाढी एकादशीमुळं विठ्ठल रुक्मिणीला आपण पंचामृताने स्नान घालून आणि सर्व देवांना पण पंचामृताने स्नान घालणार आहोत. त्या पहिले चांगल्या पाण्याने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती धुवून घेतली आणि नंतर पंचामृताने त्यांना स्नान घातलं आणि आता पुन्हा चांगल्या पाण्याने त्यांना स्वच्छ असं चांगल्या पाण्याने स्नान घातलं. आता मी सगळे देव पुन्हा ताटात घेऊन सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घालणार आहे. एकदा पहिले सगळ्या देवांवर पंचामृत टाकून त्यांना ते चोळून घेतलं आणि स्वच्छ करून चांगलं पाणी टाकून देवपूजा करून घेतली आणि नंतर आरती केली. आरती झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून बघा देवघर किती छान वाटतं आहे. सकाळी सकाळी देवपूजा झाली की एकदम मन प्रसन्न वाटतं. आणि नंतर माझा नित्यनियम केला. शिवांशचं आवरून दिलं कारण त्याला जायचं होतं एका कॉम्पिटिशनसाठी आणि फराळाची तयारी केली. इथं मी रताळे आणि बटाटे उकडून घेतले आणि रताळ्याची खीर करायला घेतली. रताळ्याच्या खिरीसाठी रताळ्याचे साल काढून मिक्सरमध्ये रताळे, दूध आणि वेलची, साखर घातली आणि खीर बनवली. नंतर साबुदाणा पण करून घेतला आणि देवासाठी नैवेद्यासाठी ताट तयार केलं. देवाला नैवेद्य दाखवून आम्ही पण फराळ केला आणि थोडा आराम केला. आणि नंतर करायचा होता मला मुलांचा फोटोशूट. काल पण काही कारणामुळं जमलं नाही, त्याच्यामुळं मग म्हटलं आपण आता की होईना यांचा आवरून फोटो काढूया दोघांचे पण. तर मी तर शिवांशला रेडी करत होते. त्याला सोहळा म्हणजे धोतर शर्ट घालून दिला आणि आता गंध लावत होते विठ्ठलासारखा. दोघांना पण मी गंध लावला. सिद्धू पण आमच्या मध्ये मध्ये करत होता. आणि हे बघा शिवांशचा असा फायनल लुक तयार झाला आहे. बघा किती गोड दिसतो आहे. आणि नंतर सिद्धूला रेडी करण्याचा टास्क होता. तर सिद्धू काही ऐकतच नव्हता, खूप रडत होता, कपडे पण घालत नव्हता. तर कसं तरी मी त्याला ड्रेस घालून रेडी केलं आणि आता पुढचा टास्क होता त्याला गंध लावायचा. तर गंध लावण्यासाठी तर मला त्याला खूप काही गोष्टीला नादी लावावं लागलं. काहीच मध्येच खात होता किंवा माझे हात ढकलत होता, खूप नखरे करत होता. पण नखरे करत करत की होईना आम्ही छान असं रेडी झालो होतो. छान त्याचा गंध पण लावू दिला होता त्याने. नंतर गंध लावल्यानंतर आम्हाला करायचं होतं फोटोशूट. तो खूप जास्त मोठा टास्क होता कारण फोटो तो कधी व्यवस्थित काढूच देत नाही. काही ना काही त्याचं चालूच असतं. कधीच शांत फोटोसाठी नाही थांबत. तो पण बघा किती गोड दिसतो आहे. दोघं पण छान तयार झाले आणि शिवांशचं 3दाच धोतर सुटत होतं म्हणून आजी तयार करून देत होती. आता फोटो काढायचे म्हणून त्याला काहीतरी त्याचा फ्रेश मूड व्हावा, त्याने फोटो काढून द्यावा म्हणून मी त्याच्यासोबत थोडासा धिंगाणा केला, मस्ती केली आणि म्हटलं आता व्हिडिओ काढू. शिवांशने तर व्हिडिओसाठी स्टार्ट केलं वाजवणं, पण सिद्धू काय ऐकत नव्हता. सिद्धू टाळ पण काढून फेकत होता आणि डमरू पण काढून फेकत होता. तर त्याला मोबाईलच्या नादी लावून आम्ही म्हटलं फोटोज तरी काढू ॲटलिस्ट टोपी घालून. पण तो मोबाईलच्या नादी लागलेला होता तरी पण तो टोपी काढून फेकत होता आणि असे काहीतरी वाकडे तिकडे किंवा फोटो आम्ही त्याचे काढले. विठ्ठल 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 चाल. बघा कसा 3दाच टाळ काढून फेकतोय आणि कसा लुक देतोय आता व्हिडिओमध्ये. हा एक व्हिडिओ छान आला दोघांचा सोबत टाळ वाजवताना आणि डमरू वाजवताना. त्यात शिवांश थोडेफार आमचे नखरे करत होता. एक ना एक पाहिजेच. नंतर म्हटलं थोडंसं खाण्याच्या नादी लावून तरी टोपी घालून तो व्हिडिओ काढून देईल, टोपी टाळ घालून. पण नाही, हे बघा त्याच्या नखरे. टोपीच काढून फेकत होता. टोपी घालून आणि फोटोच नाही काढू दिले शेवटपर्यंत. तर म्हटलं अशी की होईना आपल्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढू.
हे बघा, त्यांच्या नादात झाला होता आमचा एवढा मोठा पसारा. आणि नंतर गेलो त्यांना खाली घेऊन. म्हटलं खाली तरी आवडतं त्याला खेळायला, म्हणून त्या नादाने तरी तो वाजवेल. पण इथं चांगला नादी लागला होता. चालली दोघांची दिंडी पंढरपूरकडं. आमचं काही आज छोट्या पंढरपूरला की होईना जाणं झालं नाही, म्हणून म्हटलं चला आपण इथल्या देवांचे तरी दर्शन घेऊ. म्हणून आम्ही आलो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात. किती छान आणि प्रसन्न वाटतंय बघा केंद्रामध्ये आल्यानंतर. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि हे आहे डुंबराचं झाड, त्याला 11 फेऱ्या मारल्या. ओम हवनाचं पण दर्शन घेतलं आणि नंतर गेलो गजानन महाराजांच्या मंदिरात. तिथं विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे बघा. किती गर्दी होती गजानन महाराजांच्या मंदिरात. आणि खूप जण तिथं प्रसाद पण वाटत होते. आणि खूप छान भजन कीर्तन खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस तिथं जाऊन. बघा किती प्रसन्न वाटतंय आतमध्ये. सिद्धू तर भजनामध्ये पूर्ण नाचत होता नुसता. पंढरपूरला जाणं झालं नाही तर जाणार आहोत उद्या. आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर फराळ बनवलं, सगळ्यांनी फराळ केलं. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.